संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये बुधवारी पहिली सुनावणी झाली. केज कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली. पुढची सुनावणी बीडच्या कोर्टात होण्याची शक्यता आहे. तशी मागणी सरकारी पक्षाने कोर्टाकडे केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या दिवशीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळी कोर्टाने सर्व आरोपींना काही प्रश्न विचारले. वकील मिळाले आहेत का, चार्जशीट मिळाली आहे का, असे प्रश्न कोर्टाने विचारले. त्यावर आरोपींनी हो म्हणत उत्तर दिलं. याशिवाय तपासाबद्दलही कोर्टाने फिर्यादी पक्षाला विचारलं. तपासावर काही आक्षेप आहेत का, हा प्रश्न विचारला असता फिर्यादी शिवराज देशमुख यांनी नाही म्हटलं. सुरुवातीला आरोपींची ओळख परेड झाली. कोर्टाने आरोपींना हात वर करायला सांगितलं होतं. इतर आरोपींनी हात वर केले, परंतु वाल्मिक कराडने तसं केलं नाही. त्याने कोर्टाला हात जोडले. त्याच्या कृतीमागे नेमकं कारण काय हे समजू शकलं नाही. वाल्मिक कराडसह इतर आरोपी ऑनलाईन पद्धतीने सुनावणीसाठी हजर होते. या प्रकरणाची पुढची सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे. आरोपींच्या वकिलांनी पुढील 3 मागण्या केल्या. आरोपपत्रामध्ये फोन कॉलचा उल्लेख आहे. खंडणी, हत्या या काळातले सीडीआर तपास यंत्रणांना मिळालेले आहेत, मात्र ते सीडीआर आम्हाला देण्यात यावेत. आरोपपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचा उल्लेख आहे, परंतु त्याचे पुरावे आरोपींच्या वकिलांना मिळालेले नाहीत, ते देण्यात यावेत. कलम 164 प्रमाणे साक्षीदारांचे जबाब झालेले आहेत आणि कलम 18 प्रमाणे आरोपींचे जबाब नोंदवले गेलेले आहेत, ते जबाब मिळावेत. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आणखी एक FIR दाखल होणार आहे, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. सोशल मीडियातील माहितीच्या आधारावर त्यांनी हे सांगितलं. ज्यांनी आरोपींना पोसलं, ज्यांनी आरोपींना आर्थिक मदत केली आणि ज्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे तपास यंत्रणांनी कोर्टाकडे दोषारोपपत्र सादर केलेलं असलं तरी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचा हक्क हवालीत ठेवलाय. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याची माहिती आहे. कोर्टामध्ये सरकारी पक्षाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे मांडणार आहेत. मात्र पहिल्या दिवशीच्या सुनावणीला निकम हे गैरहजर होते.